मुंबईत एक महत्त्वाची बातमी, कारण बोरिवली इथं तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे। सकाळपासून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या तब्बल पाऊण तास उशिराने धावत आहेत। त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी झालेली आहे। रेल्वे प्रशासनाकडून व्यवस्थित मार्गदर्शनही होत नसल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, सध्या पश्चिम रेल्वेवर नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच पश्चिम रेल्वेवर आहे ते 20 ते 25 मिनिटं सगळ्या गाड्या आहेत त्या उशिरा आहेत आणि रेल्वेकडून कुठल्याही प्रकारची माहिती देखील दिली जात नाहीये। एम इंडिकेटरवर देखील 0-0 करून अशा गाड्या लावण्यात येत आहेत। त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ होताना पाहायला मिळते आणि गाड्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहेत या संदर्भात देखील कुठलीच माहिती आहे ती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात नाही। त्यामुळे सकाळपासूनच आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये सकाळची कामावर जाण्याची घाई असते आणि त्यामध्ये रेल्वेचे हे झालेल्या तांत्रिक कारणामुळे कुठेतरी कामावर जायला देखील आहे ते लोकांना उशीर होताना पाहायला मिळतोय। निश्चित धन्यवाद आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल। जर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेवरती लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या या पाऊण तास उशिराने धावत आहेत। आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना आपल्या कामावर पोहोचण्यासाठी आता उशीर होताना पाहायला मिळतो। बोरिवली इथं काही तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळेच पश्चिम रेल्वेवर गाड्या उशिराने धावत आहेत।